तर मित्रांनो एक आधी सांगून देतो, व्हिडिओ आधी ऐकून घ्या। आजपासून आपण जे हायस्ट निघतंय ते शक्यतो दाखवण्याचं टाळणार आहे, कारण की थोडाफार शेतकऱ्यांचा याच्यात तोटा होऊ शकतो हे तुम्ही समजून घ्या। त्यासाठी मी हायस्ट दाखवण्याचा प्रयत्न कमी करणार आहे। म्हणजे मार्केटचं चांगलंच निघतंय, पण म्हणजे हायस्ट एकदम टॉपला निघत आहेत ते रेट मी दाखवणार नाही। आज पण चांगलेच हायस्टमध्ये निघेले, पण दाखवायचं नाही, कारण की याच्यामुळं काहीतरी गव्हर्नमेंटकडं काहीतरी मिसयूज जातो निघून, त्याच्यामुळं परत शेतकऱ्यांवर परत कांद्याच्या भावावरती परिणाम होऊ शकतोय। त्याच्यासाठी हे करणार नाही कोणी। आणि तुम्ही पण असे जे करतायत समजा त्यांना कमेंट करत राहा, त्यांना सांगत राहा की कुठेही आपण पावती असेल किंवा रेट खूप वाढीचे रेट असतील ते दाखवण्याचा सोशल मीडियावर प्रयत्न करू नका। त्याचं नुकसान आपल्या शेतकऱ्यांनाच होणार आहे, हे लक्षात घ्या। किती पण आपण म्हणतो वाहवा करायची, आपली वाहवा करू, आपला माल एवढ्या भावात गेला, एवढ्या भावाची पावती दाखवू, पण ते चुकीचं आहे। आपली वाहवा होण्यापेक्षा आपल्याला अजून त्याचा तोटा सहन करावा लागणार आहे। त्यापेक्षा तो तोटा येण्यापेक्षा मार्केट जे चांगलं रुटीन धरलं आहे मार्केटनं, वाढतं मार्केट आहे आता, तर याची काहीतरी स्थिती चांगली राहील यासाठी हे प्रयत्न करतोय मी। आणि तुम्ही पण बाकीच्यांना पण सांगा, आवर्जून सांगा की पट्ट्या टाकू नका। शेतकऱ्यांना तर उगीच शेतकऱ्यांना सांगणं आहे की पट्ट्या टाकू नका। शेतकरी डायरेक्ट पट्टी टाकतायत, आणि जे मार्केटचे आता मी वणी मार्केटचा बाजारभाव देतो, असे भरपूर ठिकाणी सगळ्या मार्केटमध्ये प्रत्येक युट्यूबर आहे, प्रत्येकजण बाजारभाव देत असतो मार्केटमध्ये। तर हायस्ट रेटच्या पावत्या किंवा हायस्ट रेट हे दाखवण्याचा प्रयत्न करू नका त्यांना म्हणा। जे रेग्युलर मार्केट चालू आहे, समजा उदाहरण घ्या, एक उदाहरण सांगतो, समजा आज हायस्ट 5,000 गेला असेल कुठं, पण रेग्युलर मार्केट जर 37-38 जर असेल तर तुम्ही ते 37-38-35चेच रेट दाखवा। उगाच 5,000चे दाखवू नका। जात आहे रेट मान्य आहे, पण दाखवू नका ते, कारण की उगाच मिसगाईड होईल, या समजून घ्या तुम्ही। बाकी व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। आणि माझं म्हणणं आवडलं असेल तर 100% कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा। म्हणणं ऐकलं असेल, आवडला असेल, त्याच्यावर काही तुमची प्रतिक्रिया असेल, त्याच्याबद्दल मी काही व्हिडिओ बनवायचा असेल ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सुचवा। मी कमेंटमध्ये सांगा मला, मी तो व्हिडिओ बनवून परत सोशल मीडियावर अपलोड करेल। तर करणारच आहे अजून, पण तुम्ही पण मला काहीतरी आयडिया द्या याच्या बाबतीत। माझं योग्य म्हणणं असेल तर 100% लाईक करा। बस व्हिडिओ पूर्ण करू, व्हिडिओमध्ये बघा। धन्यवाद। बघू शकता पहिलाच नग देतोय, ॲव्हरेज माल आहे। काय गेला माऊली? 3350, 3350 जायले ॲव्हरेज माल, 3350 रुपये। पुढं बघू रिजेक्शन आहे माऊली, काय गेलं रिजेक्शन? 3100 गेला व्हिडिओमध्ये टाका, रिजेक्शन चांगला गेला आणि चांगला कांदा कमी 3100 रुपये रिजेक्शन गेलंय। कुठला माल आहे? कुंडानं चांगला माल बाकी असेल लावून, हा तो चांगला गेला का हो? माल बाकी असेल ना काही? बरं, गोल्टा आहे, गोल्ट्याची क्वालिटी बघू शकते या प्रकारची। काय गेला हा गोल्टा? 3358 रुपये। बरं, कुठला आहे? बोराळ्याचा आहे का? बरं, 3358 रुपये गोल्टा। रिजेक्शन आहे, क्वालिटी बघू शकता रिजेक्शनची या प्रकारची। काय गेलं हे रिजेक्शन? 1800 काय झाले? 1800 रुपये का? बरं, रिजेक्शन आहे 1800 रुपये। माऊली काय गेलं ही खात? किती? 2511 रुपये खाद आहे। रिजेक्शन 2511। कुठलं आहे? नरूड। बरं, ॲव्हरेज माल आहे, मालाची क्वालिटी या प्रकारची ॲव्हरेज आहे, पावडरचा माल आहे। माऊली काय झाले? काय गेला हो? 3400। कुठला माल आहे? पुणेगाव। बरं, पिकअपमध्ये माल आहे, पिकअपचा बघू माल चांगला आहे। काय गेला वा? हा 3455 रुपये पिकअपमध्ये, 3455। कुठला माल आहे? देवठाण। बरं, माल किती बाकी आहे काही? किरकोळ राहिले का? बरं, गोल्टा आहे, गोल्टीची साईज या प्रकारची आहे, क्वालिटी बघू शकता गोल्टा। काय गेला हो शेट? 3099 रुपये जायले। कुठला आहे गोल्टा? दिंडोरीचा आहे का? चांगला माल बाकी असेल ना मोठा? किती ट्रॅक्टर आहे काही? 8-9 ट्रॅक्टर आहे का? बरं, चालेल। बियाणं कोणतं होईल? घरगुतीचे का? चालेल, धन्यवाद। रिजेक्शन काय जाईल सर? 2420 रुपये गेलं रिजेक्शन, 2420 रुपये। कांदा क्वालिटी बघू शकता या प्रकारची क्वालिटी कांद्याची, माल चांगला आहे। किती जाईल म्हटले? 3500 रुपये जायला। पुढं बघू ₹4201 गेलाय। पुढे जाऊन क्वालिटी बघू, तो लाईव्ह बघितला आता 4200 जाईल। सुपर क्वालिटी कांदा बघू शकता, एक नंबर क्वालिटीचा कांदा आहे। माऊली कुठला माल आहे? पिंगळवाडी। 4201 गेला ना? कोणतं बियाणं याचं?
घरगुतीचे का? माल किती बाकी हो अजून? अजून एक राहिला का? मग संपत आला सर. धन्यवाद. मालाची क्वालिटी बघू शकता. ॲव्हरेज माल आहे या प्रकारची क्वालिटी. कांद्याची मीडियम माल आहे या प्रकारची. किती गेला? 3272 रुपये. बरं. माल किती बाकी हो? एक ट्रॅक्टर आहे. बरं. धन्यवाद. ॲव्हरेज माल आहे, क्वालिटी या प्रकारची. माऊली काय गेला? हो 3100. 3060. 3060 रुपये. इडली 3060 रुपये या प्रकारची क्वालिटी. पुढं बघू. इकडं क्वालिटी बघू शकता. कलरमध्ये माल आहे, पत्ती पॅक माल आहे. हा 3921 आहे. ट्रॉली लिहिली 3921 रुपये. कुठला माल आहे माऊल्या? साकपाडा. माल किती बाकी हो? शेवट होता का? बरं बरं. बघू शकता अर्धी ट्रॉली शेवट संपत आला आहे, म्हणजे संपलाच यांचा. पुढं बघू. मीडियम माल आहे या प्रकारची साईज आहे मालाची. एकसारखा माल आहे पण पूर्ण मीडियम आहे, एकसारखा आहे. पण काय गेला हो? गोल्टा मानता येईल याला. बघू इथं लिहिले फाळ घेऊन 3580 जाईल तो गोल्टा. पुढं बघू काय माहिती. बघू मालाची क्वालिटी बघू शकता. एकसारखा माल आहे, क्वालिटी एक नंबर आहे मालाची. माऊली कुठला माल आहे? वनरवाडी. काय गेला हो? 3840 रुपये का? बियाणं माहिती का? बियाणं माहिती आहे नाही का? बरं चालेल. पुढं बघू. माल बघू शकता या प्रकारची क्वालिटी मालाची. 3233 रुपये. 3233 जायले. पुढं बघू. ॲव्हरेज माल म्हणते. माल मीडियम आहे मित्रांनो, पण मग क्वालिटी एक सारखी आहे. बघू शकता कलर क्वालिटी. कुठला माल आहे माऊली? कुठला आहे? माळे तुम्हाला काय गेला? 4198 रुपये. बरं बरं. बियाणं माहिती का? हो 4198 रुपये जायचे. पुढं बघू. कांदा क्वालिटी बघू शकता. सारखा माल आहे, सुपर क्वालिटी. माऊली कुठला माल आहे? नरुळचा. काय भाव गेला? 3876. किती माल बाकी आहे? 5-6 ट्रॅक्टर आहे का? बरं बरं. बघू शकता हाईट पण कमी भरलेला. आपण म्हणतो 5-6 ट्रॅक्टर, पण असे कमी हाईटचे, कमी भाव, कमी याच्यात राहते, म्हणजे वजन कमी भरतं. त्याच्यामुळे माल संपतच आली शेतकऱ्यांकडं बऱ्यापैकी. पुढं जाऊन बघू. काय गेला माऊली? पावती नाही भेटली. बरं बघा ना काय बघू शकता माल क्वालिटी या प्रकारची क्वालिटी. पावती नाही भेटली अजून. काय जात आहे सांगतो. 1 मिनटं सांगा तुम्ही. सांगतो. ट्रॉली उलेली 3581 रुपये. 3581 जाईल. बरोबर. कोणतं बियाणं आहे याचं? येलोरा. माल किती बाकी म्हटले? शेवट होता का आज? बरं चालेल. धन्यवाद. कांदा क्वालिटी, साईज क्वालिटी, कलर बघू शकता. कुठला माल आहे? माळे तुम्हाला काय गेला? 3800 का? बरं. बियाणं कोणतं आहे याचं? बियाणं माहिती का? घरचंच आहे. किती शिल्लक आहे माल? 2-3 ट्रॅक्टर आहे ना? चालेल. धन्यवाद माऊली. बघू शकता माल. 50, 52, 60, 65, 71, 75, 80. 4181 रुपये गेला आहे माल. या प्रकारची क्वालिटी मालाची. माल चांगला आहे बघू शकता. 4181 ना? 4181 ना? पुढं बघू काय झाल्या. 3335 रुपये. कांदा क्वालिटी बघू शकता या प्रकारची. काही हासा माल आहे म्हणजे बघू शकता. 3335. कॅमेरामध्ये चांगलाच माल दिसताना, पण मग हे बघू शकता अशा प्रकारचं आहे. 3335 रुपये. कुठला माल आहे माऊली? 6935. कुठला माल आहे? जालखेड. जालखेड. बरं. काय झालं माऊल्या? 4060. कुठला माल आहे? मानधन. किती माल बाकी हो अजून? 4-5 ट्रॅक्टर आहे का? बरं बरं. बियाणं माहिती का? घरगुतीचे का? चालेल. धन्यवाद. माऊली काय गेला? 4241. बघू शकता 4241 रुपये. माल सुपर आहे, क्वालिटी एक नंबर आहे मालाची. 4241. बियाणं हो घरगुतीचे का? चालेल. किती राहिलं अजून? 3-1 का? चालेल. धन्यवाद. पुढे कोण तरी 4011 दोन 4020 22 25 26 दोन 4030 80 दोन 4080 करे 4080.
माल मस्त आहे. मालाची क्वालिटी बघू शकता. साईज कलर क्वालिटी एक सारखी मालाची. कुठला माल आहे माऊली? खरडा. बरं तुमचा आहे का? 4080 ना. बियाणं कोणतं हो? रेड 4. किती राहिलं अजून काही? किती माल राहिला अजून? 65 वाले ना. बरं चालेल. धन्यवाद. क्वालिटी बेस्ट आहे. कांदा क्वालिटी एक नंबर आहे मालाची. काय गेला माऊल्या? 3900. बरं कुठला माल आहे? काजवा माळुंगी. बरं किती बाकी आहे काही? 7-8 का? बियाणं हो घरगुती. चालेल धन्यवाद. पुढचा माल बघू. मालाच्या क्वालिटीनुसार बाजारभाव असतो बघू शकता. या प्रकारची क्वालिटी कांद्याची. काय गेला? 3300. कुठला माल आहे? 8 आंब्याचा आहे का? माल किती बाकी हो? 2-3 ट्रॅक्टर ना. बरं बियाणं माहिती आहे? घरगुतीचे. 3300 रुपये राहिले. पुढं बघू. काय गेला माऊली? 3340 ना. बरं हा 3340 जायला बघू शकता. कांदा क्वालिटी. कुठला माल आहे? हस्त्याचा आहे का? बरं काय गेला? माल मिडियम आहे पण मग माल चोख आहे बघू शकता. या प्रकारची क्वालिटी मालाची. कुठला आहे? असतं. काय गेला? 3872 रुपये. बरं बियाणं कोणतं आहे? येलोरचं आहे का? माल किती बाकी असला? माल बाकी किती असला? एखादा म्हणजे शेवटच आहे बा. बरं बरं चालेल धन्यवाद माऊली. कांदा क्वालिटी बघू शकता. या प्रकारची क्वालिटी. काही मिडियम माल आहे काही मोठा माल आहे पण माल चोख माल आहे. कुठला माल आहे माऊली? बहुरचा. काय गेला? 4040 रुपये का? बरं बियाणं कोणतं व्हायचं? निर्मिती गुलाबी. हां तेच. बरं किती माल बाकी असेल अजून? माल किती बाकी असेल अजून? 10 ट्रॉली का? बरं धन्यवाद माऊली. रिजेक्शन चांगल्या क्वालिटीचा. चोपडा चांगल्या क्वालिटीचा आहे. काय गेला चोपडा? 2800 रुपये. कांदा क्वालिटी मस्त आहे बघू शकता. या प्रकारची क्वालिटी कांद्याची. माऊली कुठला माल आहे? आयवंतवाडी. काय गेला? 4051 का? बियाणं कोणतं याचं? घरगुती. किती शिल्लक आहे? 5-6 ट्रॅक्टर आहे का? बरं बरं चालेल धन्यवाद. माल सुपर आहे. कांदा क्वालिटी बघू शकता. या प्रकारची क्वालिटी कांद्याची. हा किती जायले बघू. माल ट्रॉल्या कमीच भरून येत आहे. माल कमी त्याच्यामुळं 3600 रुपये जायले. ट्रॉली लिहिले 3600 रुपये. सुपर माल आहे बघू एक नंबर. 43 रुपये नाशिक किंवा सुपर माल आहे. मालाची क्वालिटी बघू शकता. एक नंबर क्वालिटीचा माल आहे. कुठला माल आहे? आयवंतवाडी. बियाणं कोणतं आहे? घरगुतीचे का? किती माल बाकी आहे काही? 2-1 ट्रॅक्टर. माल एकदम सुपर आहे. क्वालिटी बघू शकता. एक सारखा माल आहे. कांदा क्वालिटी बघू शकता. माल चांगला आहे. 3401 जायले. 3401 रुपये. कुठला माल आहे? देवळा. बरं 3401 रुपये. बियाणं माहिती कोणतं आहे? नाही का? बरं क्वालिटी बघू शकता मालाची. या प्रकारची क्वालिटी. 3920 रुपये जायले. कुठला माल आहे? आयवंतवाडी. कोणतं बियाणं याचं? प्रशांत. किती माल बाकी काही? शेवट होता का आज? बरं बरं म्हणजे उरकतच आलं आहे. चालेल धन्यवाद माऊली. कांदा क्वालिटी. काय गेला बाबा? 3700 किती? 3790. कुठला माल आहे? करमोरी. किती माल बाकी आहे अजून? माल किती बाकी आहे? 100-1 क्विंटल आहे का? बरं बरं धन्यवाद माऊली. आपण लहान ट्रॅक्टरमध्येच माल आहे बघू शकता. माल चांगला आहे क्वालिटी. कुठला माल आहे माऊली? तुमचाच आहे का? हा किती गेला? 3637. ओके ओके. किती जायले? 3637 जायले का? 3637. बरं कोणतं बियाणं यायचं? बेला सीड्स का? किती बाकी अजून माल? 4-1 टन आहे का? बरं बरं चालेल धन्यवाद माऊली. ॲव्हरेज माल आहे 3450 जायली. या प्रकारची क्वालिटी कांद्याची बघू शकता. क्वालिटीनुसार बाजार. कुठला माल आहे बाबा? माळ्याचा. हस्तमाळ. बरं चाल. कांदा क्वालिटी बघू शकता. या प्रकारची क्वालिटी कांद्याची. 3700 किती जायले? 3700 राऊंड पिकर जायले. 3700 रुपये. लहान ट्रॅक्टरमध्ये माल आहे. मालाची क्वालिटी बघू शकता. या प्रकारची क्वालिटी.
3500 गेला नाव 3500 3500 रुपये झाले. कुठला माल आहे? सोनजामचा आहे का? माल किती बाकी आहे अजून? 1.5 ट्रॅक्टर आला मोठाला का? बरं चालेल, धन्यवाद.